जनाब संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना मराठी भाषेची लिपी रोमन लिपी असल्याचा जावाई शोध संजय राऊतांनी लावला। संजय राऊत गेल्या 15-20 वर्षापासून सामनाचे संपादक म्हणून घेतात। मराठी भाषेचा पुळका आपल्यालाच आहे असा दावा सातत्याने संजय राऊतांच्या माध्यमातून केला जातो। शब्दालंकार पुस्तकं वाचावी असे सल्ले संजय राऊत लोकांना देत असतात आणि आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मराठी भाषेची लिपी रोमन लिपी असल्याचा जावाई शोध संजय राऊतांनी लावला। महाराष्ट्रातल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठी भाषेची लिपी ही देवनागरी लिपी आहे, परंतु संजय राऊतांनी नवीन जावाई शोध लावून रोमन लिपी ही मराठी भाषेची लिपी असल्याचं सांगतायत। संजय राऊत, तुमचं मराठीचं प्रेम किती बेगडी आहे हे या निमित्ताने लक्षात येतं। तुम्ही सकाळी पत्रकार परिषद घेऊन मराठी भाषेची तर पूर्णतः वाट लावलेली आहे। सकाळी ज्या भाषेमध्ये तुम्ही पत्रकार परिषद घेता ते भाषा जर का बघितली तर मराठीचा स्तर आणि राजकारणाचा स्तर किती खालावला जातो याचं उदाहरण या निमित्ताने आपल्याला लक्षात येतं। आणि आता आपण बघतोय की संजय राऊत असा दावा करतायत की रोमन लिपी ही मराठी भाषेची लिपी आहे। संजय राऊत हा जावाई शोध नेमका कुठून लावला? रोमन लिपी ही वेगळी आहे आणि देवनागरी लिपी वेगळी आहे याचा साधं नॉलेज किंवा याची साधी माहिती संजय राऊत तुम्हाला नाही की जाणीवपूर्वक मराठीला बदनाम करण्याचा तुमचा प्रयत्न आहे। देवनागरी लिपी ही मराठीची लिपी आहे, परंतु संजय राऊत तुम्ही सांगतायत की रोमन लिपी ही मराठीची लिपी आहे। कशा पद्धतीनं मराठीबद्दलचा प्रेम, मराठीबद्दलचा अभिमान, मराठीबद्दलची माहिती तुम्हाला आहे। स्वतः संपादक म्हणून घेतायत, 15-20 वर्षापासून सामनाचे संपादक होतात। कदाचित याचमुळे उद्धवजी ठाकरे यांनी तुम्हाला मुख्य संपादक करण्याच्या ऐवजी कार्यकारी संपादक ठेवणं पसंत केलं। उद्धवजी ठाकरेंना तुमच्या या सगळ्या करामती माहिती पडल्या असतील, त्यामुळेच उद्धवजी ठाकरे यांनी तुम्हाला मुख्य संपादक आजपर्यंत केलं नाही, कार्यकारी संपादक पदावर तुम्हाला समाधान मानावं लागलं। कारण मराठी लिपी ही देवनागरी आहे, रोमन नाही, हे पहिलीतल्या मुलाला देखील माहीत असतं। संजय राऊत, तुम्ही आधी सामनाच्या कार्यकारी संपादक पदाचा राजीनामा देणार आहात का? कारण तुम्हाला मराठीची लिपी कुठली माहीत नाही, तर तुम्ही मराठी दैनिकांचे संपादक म्हणून काम करण्याच्या पात्रतेचे आहात का याचा विचार केला पाहिजे। राहिला प्रश्न मराठी सक्तीचा, तर महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीचीच आहे। मराठी प्रत्येकाला आली पाहिजे ही राज्य सरकारची भूमिका आहे, महायुतीची भूमिका आहे, भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे। परंतु मराठीच्या नावानं गुंडागिरी करणं, मराठी आली नाही तर आम्ही तुम्हाला कानाखाली मारू, अशा पद्धतीची भाषा देशातल्या कुठल्याही राज्यामध्ये सहन केली जात नाही। तुम्ही उल्लेख केला की गुजरातमध्ये गेलं तर गुजराती आली पाहिजे, कर्नाटकमध्ये गेलं तर कानडी आली पाहिजे, उत्तर भारतामध्ये गेलं तर हिंदी आली पाहिजे। निश्चितपणे त्या राज्यातली स्थानिक भाषा तुम्हाला आली पाहिजे, परंतु ती भाषा येत नसेल तर आम्ही तुमच्या कानाखाली मारू, हे सहन केलं जाणार नाही। राज्य सरकारची भूमिका आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला उद्योग करायचा आहे, रिक्षा चालवायचा आहे, टॅक्सी चालवायची, पाणीपुरी विकायची, जे काही करायचं असेल ते करा, परंतु तुम्हाला मराठी आली पाहिजे, मराठी या सगळ्या बांधवांनी शिकली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे। भाषा हे संवादाचं माध्यम असलं पाहिजे, ते विसंवादाचं किंवा हाणामारीचं माध्यम होता कामा नये, अशाच पद्धतीची राज्य सरकारची भूमिका आहे। निश्चितपणे 1 मे पासून अशा पद्धतीचा एक कायदा यावा ज्या कायद्यातनं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकता आली पाहिजे, मराठी येता यावी, त्यासाठी एक मुदत निश्चितपणे दिली पाहिजे। परंतु अशा पद्धतीची गुंडगिरी किंवा झुंडशाही सहन केली जाणार नाही, कारण या देशामध्ये संविधानानं आपल्या कुठल्याही राज्यामध्ये, म्हणजे तुम्ही गुजरातमध्ये जाऊन राहू शकता आणि गुजराती शिकलंच पाहिजे असं काही गुजरातमध्ये कंपल्सरी नाही आहे, परंतु त्या ठिकाणची भाषा आली पाहिजे या मताचे आम्ही आहोत। महाराष्ट्रामध्ये मराठीचा स्वाभिमान जपला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये मराठीचीच अस्मिता जपली पाहिजे आणि त्यासाठी राज्य सरकार देखील प्रयत्नशील आहे। आणि सगळे जे परप्रांतीय बांधव इथे येतात ते देखील मराठी शिकण्याचा प्रयत्न करतायत।
केईएम रुग्णालयाचं नाव एकलव्य यांच्या नावाने द्यावं, कौशल्यश्रेष्ठ एकलव्य अशा पद्धतीचं नामांतर करावं अशी मागणी मंगलप्रभात लोढाजींनी केली। संजय राऊत, एकलव्यांचं नाव द्यायला तुम्हाला विरोध नेमका काय आहे? ज्या पद्धतीनं इंग्रजांच्या गुलामीच्या खुना या मुंबईमध्ये आहेत त्या पुसल्या गेल्या पाहिजे यासाठी मंगलप्रभात लोढाजींनी ही भूमिका मांडली। परंतु काल बघितलं, किशोरी पेडणेकर असतील, उबाटा गटाचे नगरसेवक असतील, यांनी तिथे जाऊन आंदोलन केलं। संजय राऊत, माझा तुम्हाला सवाल आहे, याच रुग्णालयाचं नाव जर का आपण बाबर रुग्णालय केलं असतं तर त्याचं तुम्ही समर्थन केलं असतं, या रुग्णालयाचं नाव औरंगजेब रुग्णालय केलं असतं तर त्याचं तुम्ही समर्थन केलं। पाटकर भगिनीला धमक्या देण्याचं काम संजय राऊतांकडनं सुरू आहे, हे दुःशासनाचं काम आहे। संजय राऊत, दुःशासनाचं नाव तुम्हाला जास्त शोभतं। महाभारतातला संजय हा शकुनीच्या बाजूनी होता, महाभारतातला संजय हा दुर्योधनाच्या बाजूनी होता, महाभारतातला संजय हा दुःशासनाच्या बाजूनी होता, हा इतिहास आहे। आणि तुम्ही आज नाव संजय असलं तरीही दुःशासनासारखं काम करतायत। आणि तुम्ही ज्या पद्धतीनं माता भगिनीला छेडण्याचं काम, त्रास देण्याचं काम, गुंडांकरवी धमक्या देण्याचं काम करतात, हे दुःशासनाच्या पात्राला शोभतंय। त्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थाने दुःशासन आहात आणि तुम्हाला तुमच्या भांडूपमधल्या घराला कुणाचं नाव द्यायचं ते लखला बासू द्या, पण मुंबईमध्ये गुलामीच्या खुना पुसल्या पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे, ही महायुतीची भूमिका आहे आणि राज्य सरकारची देखील भूमिका आहे। उद्धवजी ठाकरे हे विधान परिषदेला लढले तर येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी एकसंघ राहील असा मेसेज देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। परंतु आत्ताची जी माहिती अशी मिळते की उद्धवजी ठाकरे हे काय विधान परिषद लढण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत, कारण 6 वर्ष उद्धवजी ठाकरेंकडे विधान परिषद होती। या 6 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या हिताचा एकही मुद्दा उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये विधान परिषदेमध्ये उपस्थित केला नाही। महाराष्ट्रातल्या जनतेचा एकही प्रश्न विधान परिषदेमध्ये उद्धवजी ठाकरे यांनी उपस्थित केला नाही। उद्धवजी ठाकरे यांची विधान परिषदेतल्या कामकाजाचा सहभाग आणि उपस्थिती बघितली तर 50% उपस्थिती देखील विधान परिषदेमध्ये उद्धवजी ठाकरे यांची नाही। त्यामुळे अशा पद्धतीची विधान परिषद ही जनतेचा आवाज उठवण्यासाठी असते, जनतेची प्रश्न सोडवण्यासाठी असते। ती विधान परिषद उद्धवजी अडवणार आहेत का, याचा उद्धवजींनी स्वतःच्या अंतरात्म्याला एकदा आवाज केला पाहिजे आणि मग विधान परिषद लढवण्याबद्दलची भूमिका जाहीर केली पाहिजे। संजय राऊतांनी जो शब्द वापरलाय की उद्धवजी ठाकरे काळजीपूर्वक लक्ष देत आहेत, ही काळजी नेमकी काय आहे? संजय राऊत, ही काळजी तुम्हाला आहे, कारण उद्धवजी ठाकरे विधान परिषदेच्या निवडणुकीला उभे राहिले तर संजय राऊत यांचा गट उद्धवजी ठाकरे यांना पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहे। त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांनी काळजीपूर्वक हा शब्द वापरलाय। काळजीपूर्वक शब्द यासाठी वापरलाय की उद्धवजी ठाकरे, तुम्ही आता निवडणूक लढू नका। तुम्ही जर का निवडणूक लढली तर तुमच्याशी दगा फटका होणार आहे आणि तो दगा फटका दुसरं तिसरं कुणी करणार नाही। उबाटा गटामध्ये संजय राऊत यांचा जो गट सक्रिय आहे, तो सक्रिय असलेला गट उद्धवजी ठाकरे यांना विधान परिषदेमध्ये पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहे। त्यामुळे संजय राऊतांनी काळजीपूर्वक हा शब्द वापरला। आणि याच्या मागचं संजय राऊतांचं दुसरं राजकारण असं आहे, आता उद्धवजी ठाकरे विधान परिषदेला पडले किंवा उद्धवजी ठाकरे विधान परिषदेला लढले नाही तर ही जागा आपसूक काँग्रेसला जाईल। आणि मागच्या वेळेला राज्यसभा राष्ट्रवादीला गेली, आता विधान परिषद काँग्रेसला गेली, तर येणाऱ्या वर्षभरामध्ये जी राज्यसभेची निवडणूक येणार आहे त्या निवडणुकीमध्ये संजय राऊतांना संधी मिळणार आहे। संजय राऊत आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी उद्धवजी ठाकरे यांना काळजीपूर्वक वागण्याचा सल्ला देत आहेत आणि उद्धवजी ठाकरे चुकून लढले तर त्यांना पाडण्याचा प्रयत्न देखील संजय राऊत यांच्या गटाकडनं केला जाईल। निश्चितपणे काँग्रेसची इच्छाच आहे की मागच्या वेळेला राज्यसभेची निवडणूक राष्ट्रवादीने लढली, राष्ट्रवादी जिंकली,
यावेळेला विधान परिषदेची निवडणूक काँग्रेसला मिळावी अशी हर्षवर्धन सपकाळांची स्वतः इच्छा आहे। हर्षवर्धन सपकाळ जवळपास वर्षभरापासून प्रदेशाध्यक्ष झालेत, परंतु त्यांच्याकडे एकही संविधानिक पद नाही। स्वतः हर्षवर्धन सपकाळ यांना विधान परिषदेवर जाण्याची इच्छा आहे, आमदार होण्याची इच्छा आहे। त्यामुळं हर्षवर्धन सपकाळांना हे वाटतं की आता हा गोल्डन चान्स आहे, आता आपल्याला आमदारकी मिळाली तर आपण विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून जाऊ शकतो, नाहीतर नुसतं काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना कोण विचारतं हे आपल्याला माहिती आहे। त्यामुळं काँग्रेसमध्ये स्वतः हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील हायकमांडकडे तशी इच्छा व्यक्त करून दाखवली की ही विधान परिषद प्रदेशाध्यक्ष म्हणून मला द्यावी, आणि त्यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांचा देखील प्रयत्न आहे। आणि त्यासाठी संजय राऊत देखील हर्षवर्धन सपकाळांना मदत करतायत की ही विधान परिषद हर्षवर्धन सपकाळांनीच लढली पाहिजे आणि पुढची राज्यसभा संजय राऊतांना मिळाली पाहिजे। हे धूर्त राजकारण संजय राऊत यांच्या मार्फत चालू आहे। एकनाथजी शिंदे यांनी बच्चू कडू यांना उमेदवारी द्यावी, नीलमताईंना उमेदवारी द्यावी किंवा आणखी एक उमेदवार घ्यावा, त्याच्याशी भारतीय जनता पार्टीचं काही देणं घेणं नाही। एकनाथजी शिंदे यांचा पक्ष स्वतंत्र आहे, तो त्यांचा निर्णय घेतील। बच्चू कडू हे जर का शिवसेनेमध्ये आपलं पूर्ण पक्ष प्रहार संघटना विलीन करण्याच्या तयारीत असतील तर त्यालाही भारतीय जनता पार्टीचा विरोध असण्याचं कारण नाही। हा निर्णय एकनाथजी शिंदे आणि बच्चू कडू या दोघांनी मिळून घ्यायचा आहे। आज उद्या दिल्लीमध्ये या संदर्भात बैठक होईल। या बैठकीमध्ये केंद्रीय नेतृत्वाकडनं महाराष्ट्रातून पाठवलेली नावं यांच्यावर चर्चा होईल आणि येत्या 48 तासामध्ये विधान परिषदेची नावं घोषित होतील। जशी नावं घोषित होतील तसं आपल्याला देखील कळेल, आम्हाला देखील कळेल। हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतःसाठी पूर्णतः लॉबिंग केलेली आहे। हर्षवर्धन सपकाळ हे दिल्लीमध्ये जाऊन आपल्या हायकमांडला भेटलेत आणि त्यांची अशी इच्छा आहे की मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे, मला काँग्रेसमध्ये कुणीही विचारत नाही, विजय वडेट्टीवार मला विचारत नाहीत, नाना पटोले मला विचारत नाहीत, बाळासाहेब थोरात मला विचारत नाहीत, त्यामुळे मला किमान आमदार तरी करा म्हणजे 4 कार्यकर्ते मला विचारतील। म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका आहे की ही एक चांगली सुवर्ण संधी मला आहे की आमदार करण्याची, नाहीतर पुढच्या 2 वर्षामध्ये आणखी काँग्रेसचा कुठलाही आमदार होणार नाही आणि याच्यामध्ये हर्षवर्धन सपकाळांची टर्म ही प्रदेशाध्यक्षपदाची देखील संपुष्टात येईल। त्यामुळं ही एक नामी संधी आहे असं हर्षवर्धन सपकाळांना वाटतं। त्यामुळं हर्षवर्धन सपकाळ पूर्ण लॉबिंग लावतायत आणि मलाच यावेळेला आमदारकीची संधी मिळावी यासाठी ते प्रयत्न करतायत। आणि धूर्त आणि कावेबाज असलेले संजय राऊत हे हर्षवर्धन सपकाळ यांना पूर्ण मदत करतायत। त्यांना माहिती आहे की आता हर्षवर्धन सपकाळ यांना आमदारकीची संधी मिळाली, उद्धवजी ठाकरे यांचा पत्ता कट केला तर वर्षभराने जी येणारी राज्यसभा निवडणूक आहे त्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ हे संजय राऊतांना मदत करतील असा धूर्त आणि कावेबाज डाव संजय राऊत यांनी टाकलेला आहे। हर्षवर्धन सपकाळ यांना पूर्ण कल्पना आहे की उद्धवजी ठाकरे आता निवडणूक लढण्याची शक्यता कमी आहे। त्याचं कारण मगाशी पण मी सांगितलं की उद्धवजी ठाकरे निवडणुकीला उभे राहिले तर उभाटा गटाचे काही आमदार जे संजय राऊत यांच्या गटामध्ये आहेत ते क्रॉस वोटिंग करतील आणि उद्धवजी ठाकरे यांचा पराभव करतील। संजय राऊत यांनी त्याची पूर्ण मोर्चे बांधणी केली। जर का उद्धवजी ठाकरे विधान परिषदेच्या निवडणुकीला उभे राहिले तर एक वेगळा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये येऊ शकतो आणि त्या बाहेरच्या उमेदवाराला मदत करायची असं धोरण संजय राऊत यांच्या गटाच्या आमदारांनी ठरवलेलं आहे। त्यामुळं 4-5 मतं इकडे तिकडे झाले तरी उद्धवजी ठाकरे यांचा पराभव होऊ शकतो हे संजय राऊतांना ठाऊक आहे। त्यामुळं संजय राऊत या निवडणुकीमध्ये उद्धवजी ठाकरे यांचा पराभव करण्यासाठी पूर्ण
व्यूहरचना आखतायत, षडयंत्र आखतायत आणि जर का उद्धवजी निवडणूक लढले तर कदाचित संजय राऊतांच्या धूर्तपणामुळे उद्धवजींचा महाविकास आघाडीमधून पराभव होऊ शकतो।